याला आपल्याला दिनविशेष असंही म्हणता येईल। शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे आज। 58 वर्ष झालेल्या या पक्षात शिवसेनेतील पक्ष फुटीनंतरची ही दुसरी वेळ आहे, म्हणजे दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे होत आहेत। उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळा वर्धापन दिन साजरा करते, दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करते। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन यंदाच्या वर्षी देखील षण्मुखानंद सभागृहामध्ये होतोय आणि शिंदे यांची शिवसेना वरळी डोम इथं आपला शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करते। याकरता दोन्ही ठिकाणी जय्यत तयारी झालेली आहे। ही जी दृश्य आपण बघतोय ही षण्मुखानंद सभागृहाची आहेत, त्याच्या बाजूला कशी तयारी करण्यात आली आहे आजूबाजूला ते आपण बघतोय। आणि वरळी डोम इथं शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। दोन्ही पक्षांकडून शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं आणि थोड्याच वेळामध्ये वर्धापन दिनाचा सोहळा कार्यक्रम सुद्धा सुरू होईल। लोक जमायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत, पण आता या परिसरामध्ये गर्दी आहे। दोन्ही पक्षांचा वेगळा वर्धापन दिन साजरा होतोय। शिवसेना या पक्षामध्ये फूट पडल्यानंतर दोन शिवसेना झाल्यानंतर हे दुसरं वर्ष आहे जेव्हा वर्धापन दिन वेगवेगळे साजरे होत आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या धडाडीच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। ताई, सलग दुसरा मेळावा, दोन वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे होत आहेत, पण मतांची रसद किंवा जी ताकद आहे ती भरभरून परत एकदा मिळाली आणि त्यानंतरचा पहिला मेळावा। मला असं वाटतं की एका मोठ्या आपत्तीनंतर आता हा जो मेळावा होतोय तो अनेक अर्थांनी त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे। कारण सन्माननीय पक्षप्रमुखांचं आणि युवा नेते आदित्यजींचं नेतृत्व सिद्ध झालंय लोकसभेच्या नंतर विशेषत्वाने। आणि ज्या लोकांना म्हणजे ज्या भाजपाने एक खोडसाळ प्रचार केला शिवसेना कोणाची, तर त्यांनाही उत्तर मिळालंय आणि महाराष्ट्राच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे। एका अर्थाने या मेळाव्यात आमचं मॉरल बूस्ट झालेलं आहे बऱ्यापैकी आणि त्यामुळे आम्ही सगळे उत्सुक आहोत की आता विधानसभेच्या निमित्ताने एकूण त्या पार्श्वभूमीवर सन्मान्य पक्षप्रमुख आम्हाला काय मार्गदर्शन करतील आणि कशा पद्धतीने आम्ही विधानसभेला सामोरे जाणार आहोत, किती जागा लढणार आहोत, प्रचाराचे कोणते मुद्दे असणार आहेत, अर्बनी नक्सलिझमचं जे ज्ञान पाजळलेलं आहे त्यावर पक्षप्रमुख काय उत्तर देतील, या सगळ्याच गोष्टींसाठी आम्ही उत्सुक आहोत। एक हिनवलं जाते किंवा तशा पद्धतीने एक टीका केली जाते की हिरवा झेंडा खूप पाहायला मिळाला या सगळ्या दरम्यान आणि तिकडं भगवा मेळावा होतोय आणि इकडं हिरवमय वातावरण दिसेल म्हणून। नाही, मला त्या रंगांच्या राजकारणात जायचं नाही, हा गलिच्छपणा आहे। मुळात या झेंड्यामध्ये या देशाचा जर राष्ट्र प्रथम असं मानणारे लोक असतील तर या राष्ट्राच्या राष्ट्रध्वजामध्ये भगवा आणि हिरवा दोन्हींचं प्रपोर्शन सारखंच आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या। आणि ज्यांना इतका रंगांची अलर्जी आहे त्यांनी उत्तर द्यावं की मुळात तुम्हाला हिंदूंनी का नाकारलं, अयोध्येमध्ये हिंदूंनी का नाकारलं, जिथे जिथे हिंदूंची धर्मस्थळं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, नेमक्या अशाच ठिकाणी भाजपाला का नाकारलं हिंदूंनी, याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये खरं तर। आणि मग पुन्हा एकदा त्यांचा जो ओरिजिनल डीएनए आहे फोडा आणि राज्य कराचा, डिवाइड अँड रूल पॉलिसी, जात आणि धर्मांच्या भिंती उभ्या करत पोलरायझेशन करणे। कारण भाजपाची अडचण ही आहे की वाढती महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव, पोलिसांचा गलथानपणा, अशा अनेक प्रश्नांवर भाजपाकडे उत्तरच नाहीये द्यायला। त्यामुळे ते फक्त आणि फक्त जात आणि धर्म आणि द्वेषमूलक राजकारण एवढ्याच गोष्टी करू शकतात। मुख्यमंत्री आणि त्यांची शिवसेना हे बाळासाहेबांच्या विचारांपासून याच्यापासून सगळ्या गोष्टींचा वारंवार दावा करतात, मात्र आता स्मारकावरून देखील श्रेयवाद रंगताना दिसतोय। कुणी स्मारकाला पुढाकार घेतला, त्याला कसा वेळेत निधी पोहोचला आणि किती लवकर स्मारक उभा राहते, हा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात येतोय। बाळासाहेबांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई। कसं असतं ना दादा, जे खूप चमकतं ना, अति चमकतं ते सोनं नसतं। सोन्याची चमकण्याची सुद्धा एक क्षमता असते। एक सरळ साधं वाक्य सांगायचं ना, बाटगा अधिक कडवा असतो। त्यामुळे बाटग्यांना आम्ही किती कडवट आहोत हे सांगण्याची गरज पडते। त्यामुळे ते रंगांचं राजकारण, बॅनरबाजी, बॅनरवर वेगवेगळ्या शब्दांची रेलचेल असं करत राहतात। परंतु जे अभिजात असतात, जे घरंदाज असतात, त्यांना तो अभिजातपणा दाखवण्याची गरज पडत नाही। आम्ही सरळ साधा 58वा वर्धापन दिवस, 58वा वर्धापन दिवस, त्यात आम्हाला हिरवं, भगवं, निळं असं करत बसायचं नाहीये। राष्ट्र प्रथम आहे आणि
महाराष्ट्र, आम्ही शिवसेना महाराष्ट्रासाठी आहे, महाराष्ट्र शिवसेनेसाठी आहे, हे समीकरण लोकसभेने ज्या ताकदीने दाखवलं. अजूनही द्वेषमूलक राजकारण जर भाजपकडून थांबलं नाही तर मला खात्री आहे देवेंद्रजींचा तर चेहरा नकारात्मक झालेलाच आहे. त्यामुळेच प्रभारी धोड इथे बसवलेले आहेत आता भाजपाने. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेपेक्षा सुद्धा 10 पट अधिक ताकदीने लोक भाजपला आणि शिंदेंना आपण थेट वरळीला जाऊया. राहुल बोलतोच आहे सुषमा अंधारेंशी, पण इकडे वरळीला सुद्धा कार्यक्रम सुरू झाल्याचं दिसतंय. उदय, काय अधिक सांगाल? उदय, आपल्याला आवाज येतोय? आमचे प्रतिनिधी उदय आपल्याला वरळीमध्ये दिसतायत. वरळीत कार्यक्रमाला काही क्षणामध्ये सुरुवात होणार आहे कदाचित. वरळीतल्या डोम मध्ये 16 वरळी ते एनएससीआय डोम मध्ये होतोय. आपल्यासोबत शंभूराजे देसाई जे इथे आलेले आहेत डोम मध्ये. आपण त्याची बोलूया. राजे, काय सांगाल? शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा होतो आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? त्याचबरोबर 58व्या वर्धापन दिनाला दिलेले भगवा विजय जो आहे तो साजरा करणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्याला नेहमीप्रमाणे प्रचंड संख्येनं शिवसैनिकांनी उपस्थिती लावलेली आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक या वर्धापन दिन सोहळ्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी आपल्याला एवढंच सांगेन की वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांचे विचार हे माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे घेऊन जायचं काम करतोय. राज्यातल्या शिवसैनिकांचा याला उत्स्फूर्त उदंड प्रतिसाद आहे आणि शिवसेना अधिक भक्कम इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं आम्ही सगळेजण मिळून एकत्रपणानं करू. लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत, आता टार्गेट विधानसभा निवडणुका असणार आहेत. विधानसभा निवडणुकीचं एकूणच रणशिंग इथून फुंकलं जाईल का? नक्कीच. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीला नेहमीप्रमाणे शिवसेना ज्या पद्धतीनं काम करते, ज्या पद्धतीनं शिवसेना निवडणुकीमध्ये उतरते, जी शिकवण शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आपल्याला आहे, त्याचप्रमाणे याही निवडणुकीला पूर्ण ताकदीनं आम्ही सगळेजण उतरू आणि माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगला विजय हा निश्चितपणे शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये मिळेल. त्याचबरोबर लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत, महायुतीला कमी जागा मिळाल्या, त्याचा काही परिणाम होईल असं वाटतं? महायुतीला ज्या जागा आजच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या निश्चितपणे त्या अधिक मिळायला पाहिजे होत्या, परंतु काही त्रुटी राहिल्या, काही अपूर्णता राहिली, परंतु त्या सगळ्या गोष्टी सुधारणा करून येणाऱ्या विधानसभेला यापेक्षा अधिक जादा जागा मिळवण्याचं काम आणि अधिक चांगलं यश मिळवण्याचं काम आम्ही सगळेजण करू. धन्यवाद. वर्धापन दिन सोहळा होतोय, 2 वर्धापन दिन सोहळे साजरे केले जातात मुंबईत. शिवसेना ही बघा 2 महत्वाच्या बाबींमुळे ओळखली जाते. एक म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह. जे शिवसेना हे नाव हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पक्षाला दिलं, जे धनुष्यबाणाचं चिन्ह स्वर्गीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेनेला दिलं, आज कायद्यानं, नियमानं, घटनेनं या बाबी या शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे आहेत. त्यामुळं यावरती निश्चितपणे शिवसेना ही पूर्णपणानं जी शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, स्वर्गीय दिघे साहेबांचे विचार घेऊन पुढे जाते, तीच शिवसेना खरी आहे. धन्यवाद. आपण पाहिलं शंभूराजे जसं काय म्हणतात, त्याचबरोबर उदय सामंत जे आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. उदय सामंत, काय सांगाल? आज वर्धापन दिन सोहळा आहे, तुमची काय प्रतिक्रिया? वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज आम्ही जो वर्धापन दिन साजरा करतोय तो वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा आणि धनुष्यबाण निशाणी असलेल्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करतोय. पण काही लोक काँग्रेसमय झाल्यानंतर वर्धापन दिन साजरा करतायत. हा दोन्ही वर्धापन दिनातला फरक आहे आणि विधानसभा देखील महायुतीनं लढून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आणण्यासाठी आम्ही संकल्प करतोय आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झटून काम करतील. 2 वर्धापन दिन जे सोहळे ते मुंबईत साजरे केले जातात, त्यावरती काय? मी सांगितलं ना, एक वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा आहे आणि एक काँग्रेसमय आहे.
आपल्यासोबत संदीपान बुमरे जे नुकतेच खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. काय आता तुम्ही दिल्लीत गेलेले आहेत, सांगा बोला काय प्रतिक्रिया? आजचा 58वा हा शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे एक आनंदात उत्सव साजरा होऊ राहिला आणि हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. पक्ष आमच्याकडे, धनुष्यबाण आमच्याकडे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा हा वर्धापन दिन आहे. त्याच्यामुळे खरा शिवसेनेचा वर्धापन दिन हा एकनाथ शिंदे साहेब साजरा करत आहे. आपण पाहू शकतो की संपूर्ण सभागृह जे आहे आता भरत आलेलं आहे. एनएससीआयचं हे डोम आहे आणि याची संपूर्ण क्षमता जी आहे ते 20 ते 22,000 एवढी शिवसेनेची क्षमता आहे आणि हे संपूर्ण पुढच्या काही वेळातच कार्यक्रम सोहळा जो आहे सुरू होणार आहे आणि त्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने आलेले आपल्याला उदय, आपण वरळीत आहात आणि